मुंबईत शिवाजी पार्कवरची दृश्य पाहूयात. राज्यपाल सीपी राधाकृष्णन बोलतात. Employment generation of 90,390 is expected. Married women, widows, divorced, estranged and destitute women between the age group of 21 and 65 years and one unmarried woman from such families of the state are given rupees 1,500 per month. The Mukhyamantri Maji Ladki Bahin Yojana is implemented for the economic independence, food ameliorating their health and strengthening their decision-making role. Financial benefits under this scheme have been given to the beneficiaries from the month of July 2024 to December 2024. About 2,46 lakh women have been given the benefit of about rupees 21,000 crore. To encourage sports, the cash prize for the medal winners of the Olympic competition has been raised 4 to 5 times. The cash prize for the medal winners of the Asian Games, Commonwealth Games and other world competitions has been increased 10 times from the existing amount. The Maha Vachan Utsav initiative has been launched to encourage the culture of reading among the students. So far, approximately 95 lakh students have participated in the festival. In order to foster constitutional values among the students, a plan has been prepared to distribute the preamble of the Constitution to all the students. About 67,000 affordable houses are being constructed through SIDCO's Housing for All initiative under the Pradhan Mantri Awas Yojana. शहीद भगतसिंग यांचे त्यांचा तेजस्वी वारसा आपला देश आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण पुढे नेतोय. महाराष्ट्र हे तर भारताचं ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्रानं विकास साधला तर देशही विकास साधणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. देशाला महासत्ता करण्याचं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी महाराष्ट्राला मोठं योगदान द्यायचं आहे. त्यासाठी महाराष्ट्र सर्वार्थाने सज्ज आहे. नवा महाराष्ट्र नवी उत्तुंग झेप घेतोय. आपण कोणी असू, लहान असू, मोठे असू, सरकारी सेवेत असू, खासगी नोकरीत असू, उद्योजक असू, विद्यार्थी असू, शेतकरी असू, जिथे असू तिथे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी खारीचा वाटा आपण उचललाच पाहिजे. तीच खरी देशसेवा असते. राज्यातील आमचं युतीच्या सरकारने गेल्या 2.5 वर्षात विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला आणि या राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके युवा, लाडके ज्येष्ठ प्रत्येक समाज घटकाचं कल्याण व्हावं यासाठीच अहोरात्र प्रयत्न केले आणि आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा, त्याचं जीवन सुखी संपन्न व्हावं हाच एक विचार ठेवून आपण काम केलं. त्यातूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा संजीवनी योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना व्यावसायिक शिक्षण पूर्णतः मोफत, मुख्यमंत्री वयश्री योजना अशा अनेक कल्याणकारी योजनांची मुहूर्तमेढ आपण रोवली. शेतीसाठी जवळपास 44,000 कोटी पेक्षा जास्तीचा निधी दिला. राज्यात पायाभूत सुविधांची 10 लाख कोटीपेक्षा जास्तीची कामं सुरू आहेत. महिलांचे कल्याण, रोजगार आणि सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य यासाठी महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घ्यावा असं काम आपलं सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमचं सरकार विकास आणि कल्याणकारी योजनांची कास कधीच सोडणार नाही याची खात्री मी देतो. गेल्या 2.5 वर्षात ज्या वेगाने कामं झाली त्याहीपेक्षा दुप्पट चौपट वेगाने या पुढची कामं होतील. आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो आणि म्हणून या ठिकाणी मी देखील स्वतःला भाग्यवान समजतो. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी
मी पार पाडण्याचा देखील प्रयत्न केला, याचंही मला समाधान आहे. खुद्द देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली 2.5 वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रकल्प मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण झालं, भूमिपूजन होऊ शकलं आणि म्हणून पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रामध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला, याचं समाधान वाटतं. ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या इंटरनल ठाणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. आता ठाणे आणि बोरिवली अवघ्या 10 मिनिटाचा प्रवास सुकर होणार आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी कमी होईल. सध्याच्या फ्रीवेला छेडा नगर पासून ठाण्याच्या आनंदनगर पर्यंत आपण वाढवत आहोत. नवी मुंबईमध्ये मेट्रो धावायला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अन्य मेट्रो प्रकल्प सुद्धा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता टेक ऑफसाठी सज्ज आहे. माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 33,000 कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन झाल्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना आता वेग येतो आहे. आनंदनगर गायमुख बायपास यांची कामं होत आहेत. कल्याण शीळ मार्गावरून आता प्रवास अधिक वेगवान होईल. इथल्या उड्डाण पुलांच्या 3 मार्गिका सुद्धा खुल्या केल्यामुळे वाहनांची आता फारशी कोंडी होणार नाही. या मार्गाचं 6 पदरीकरण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळेल. सायन पनवेल महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचं उद्घाटन आणि रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गावरील 7 खाडी पुलांचं भूमिपूजन देखील मी मुख्यमंत्री असताना केलं. हजारो घरं आम्ही क्लस्टरच्या योजनेतून माध्यमातून बांधत आहोत. आशियातील ही सर्वात मोठी क्लस्टर योजना असेल. सिडकोच्या माध्यमातून देखील हजारो घरं आपण देतोय. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या आवास योजनेत मिळून ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने 16,000 घरं बांधली आहेत. आवास योजनेमध्ये ठाणे जिल्हा सतत अव्वल राहिलेला आहे आणि म्हणून जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांमुळे देखील जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात 28 स्मार्ट ग्राम ग्रंथालय सुरू करून आपण तंत्रज्ञानामध्ये सुद्धा मागे नाही हे देखील आपण दाखवून दिले. पोलीस दलाचं आधुनिकीकरण व वाहतूक विभागाचे बळकटीकरण करायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासाठी मॉडर्न वाहनं खरेदी केली आहेत. पोलीस ठाण्यामध्ये दामिनी पथक, पोलीस काका, पोलीस दिदी त्यांची पथके स्थापन केली आहेत. ठाणे पोलिसांनी आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे अॅप सुरू केलेलं आहे. सुमारे 6,500 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचं काम सुरू आहे. नवी मुंबईतील महापे इथं महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. केवळ ठाणेच नाही तर जिल्ह्यातील सर्व महापालिकांमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सेवा जलद आणि पारदर्शी मिळाव्यात आणि नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून संगणकीय प्रणालीवर भर देण्यात आलाय. नीती आयोग आम्हाला मुंबईच्या टोटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी मदत आणि मार्गदर्शन करतो आहे. मुंबई महानगराच्या आर्थिक विकासासाठी MMRD आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये MOU देखील झालेला आहे. आता दावोसमध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली 15 लाख कोटी रुपयाचे MOUs देखील सह्या झालेले आहेत आणि म्हणून यामुळे मुंबईचं जागतिक आर्थिक केंद्राचं स्वप्न आता स्वप्न राहिलेलं नाही. आगामी काळात मुंबईचा GDP दुप्पट होणार आहे. यामध्ये अर्थातच मुंबई एवढंच पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्याचं देखील मोठं योगदान राहणार आहे आणि ठाणे जिल्ह्याचे एकूण अर्थव्यवस्थेचं योगदान $48 बिलियन आहे. 2030 पर्यंत हे $150 बिलियन इतकं करण्याचं आपण ठरवलंय आणि म्हणून मित्रहो, ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आपण सगळेजण मिळून करतोय. यामध्ये आणि करत राहू. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, मग मंत्री, खासदार, आमदार आणि सर्व प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलं पाहिजे. शासन आणि प्रशासन ही रथाचे 2 चाक आहे. ही समान वेगाने धावली तर त्या राज्याचा विकास होतो, त्या जिल्ह्याचा विकास होतो आणि म्हणून आपण सर्व एकजुटीने काम कराल अशी आशा व्यक्त करतो. महाराष्ट्र शांतताप्रिय राज्य आहे. इथं न्यायाचं राज्य आहे. कारण ही छत्रपती शिवरायांची पवित्र भूमी आहे. याचा विसर एक सेकंदरी पडता कामा नये. सामाजिक सलोखा राखून एकोप्यानं राहून आपण या विकासाच्या वाटचालीत योगदान देणं गरजेचं आहे. या महाराष्ट्र भूमीच्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू असावं. या प्रत्येक लाडक्या भावाच्या मनगटात आत्मविश्वासाचं बळ असावं. प्रत्येक लाडक्या शेतकऱ्याच्या शिवारात समृद्धीचं पीक भरावं. प्रत्येक तरुणाच्या भविष्याला यशस्वी